नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आदिवासी विभाग पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती 2026 बाबतची जाहिरात आपल्याला प्राप्त झाली आहे. तर या जाहिरातीमध्ये नक्की प्रत्येक जिल्ह्यांसाठी नक्की किती जागा असणार आहेत, त्या जागेमध्ये कोणत्या विषयासाठी शिक्षक भरती केली जाणार आहे, त्याचबरोबर पवित्र पोर्टलद्वारे आपल्याला जेव्हा अर्ज भरायचा त्यावर नक्की कोणती नियमावली आहे, याबाबतची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. पहा, आदिवासी विकास आयुक्तालय यांचा दिनांक 6 ऑगस्ट 2026 ही जाहिरात आहे आणि या जाहिरातीमध्ये काय दिले ते आता समजून घेऊया आपण. पहा, आदिवासी विकास विभाग पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती जाहिरात 2026. आयुक्त आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य नाशिक यांच्या अधीनस्थ असलेले वर्ग 3 संवर्गाचे नियुक्ती प्राधिकारी अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक, ठाणे, अमरावती, नागपूर यांच्या आस्थापनेवरील शासकीय आश्रमशाळेतील पेसा, नॉन पेसा क्षेत्रातील रिक्त असलेल्या प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक व उच्च माध्यमिक शिक्षक, शिक्षण सेवक या संवर्गातील पदे पवित्र पोर्टलद्वारे 100% भरण्याकरता खालील नमूद केलेल्या पदापैकी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पहा, ही जी जाहिरात असणार आहे ते नाशिक विभागाअंतर्गत असणारे ठाणे, नाशिक, अमरावती, नागपूर या जिल्ह्यांसाठी असणार आहे. या जाहिरातीनुसार शासकीय आश्रमशाळेतील पेसा, नॉन पेसा क्षेत्रातील रिक्त असलेले प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक व उच्च माध्यमिक शिक्षक यांच्या जागा 100% पवित्र पोर्टलद्वारे भरण्यात येणार आहे. तर आता या ठिकाणी जागांचा सविस्तर तपशील दिलेला आहे. आपण ते समजून घेऊया. पहा, यामध्ये जर आपण पाहिलं तर पहा, अनुक्रमांक, पदनाम, क्षेत्र, शैक्षणिक अर्हता, विषय आणि पुढे जिल्ह्यांची नावं दिली की प्रत्येक जिल्ह्यानुसार किती जागा असणार. नाशिक, ठाणे, अमरावती, नागपूर आणि एकूण असा या ठिकाणी आपल्याला कॉलम दिलेले दिसतात. तर आता आपण पहिलं उदाहरण पाहूया. प्राथमिक शिक्षक मराठी माध्यम पेसा क्षेत्रासाठी शैक्षणिक अर्थ असणार HSC DED आणि विषय सर्व विषयासाठी नाशिकमध्ये 141 जागा भरल्या जाणार आहेत, ठाणेसाठी 124, अमरावतीसाठी 81, नागपूरसाठी 90 अशा एकूण 436 जागा भरल्या जाणार आहेत. पहा, दुसरा आहे प्राथमिक शिक्षक मराठी माध्यम नॉन पेसा HSC DED हे शैक्षणिक अर्थ असणार आहे सर्व विषयासाठी. नाशिकसाठी 404 जागा असणार आहेत, ठाण्यासाठी 184, अमरावतीसाठी 109, नागपूरसाठी 171 अशा 862 जागा असणार आहेत. पुढे पहा, 3 प्राथमिक शिक्षक इंग्रजी माध्यमासाठी पेसामध्ये पहा HSC DED ही शैक्षणिक अर्थ असणार आहे सर्व विषयासाठी. नाशिकसाठी 22 जागा आहेत, ठाण्यासाठी 9 जागा आहेत, अमरावतीसाठी 10 आणि नागपूरसाठी 14 असे एकूण 67 जागा भरल्या जाणार आहेत. पुढे 4 आहे प्राथमिक शिक्षक इंग्रजी माध्यम आणि नॉन पेसा क्षेत्रासाठी शैक्षणिक अर्थ असणारा HSC DED सर्व विषयांसाठी. पहा, नाशिकसाठी 33 जागा आहेत, ठाण्यामध्ये 21 जागा रिक्त असणार आहेत, अमरावतीसाठी 58, नागपूरसाठी 61 अशा एकूण 161 जागा भरल्या जाणार आहेत. पुढे पाहूया 5 माध्यमिक शिक्षक मराठी माध्यम पहा पेसा क्षेत्रासाठी BA BEd BSc BEd अशा प्रकारचे शैक्षणिक अर्थ लागणार आहे. यामध्ये विषय असणार मराठी व इतर गणित, विज्ञान आणि इंग्रजी. तर एकूण जागा असणार पहा नाशिकसाठी 11, ठाण्यासाठी 54, नंतर अमरावतीसाठी 35 आणि नागपूरसाठी 38 अशा 138 जागा असणार आहेत. पुढे पाहूया 6 माध्यमिक शिक्षक मराठी माध्यमासाठी नॉन पेसा पहा क्षेत्र असणार आहे आणि शैक्षणिक अर्थ आहे BA BEd BSc BEd आणि विषय असणार मराठी, त्याचबरोबर इतर गणित, विज्ञान आणि इंग्रजी. तर जागा आहेत नाशिकसाठी 107, ठाण्यासाठी 97, त्यानंतर अमरावतीसाठी 86 आणि नागपूरसाठी 70 अशा 352 जागा आपल्याला माध्यमिक शिक्षक मराठी माध्यम नॉन पेसासाठी या ठिकाणी दिसून येत आहेत. पुढे 7 आहे माध्यमिक शिक्षक इंग्रजी माध्यम पेसा क्षेत्र शैक्षणिक अर्थ BA BEd BSc BEd आणि विषय असणार मराठी व इतर गणित, विज्ञान, इंग्रजी. नाशिकसाठी 3 जागा आहेत, ठाण्यासाठी 2 जागा आहेत, अमरावती आणि नागपूरसाठी एकही जागा नाही, एकूण 5 जागा भरल्या जाणार आहेत. पुढे 8 माध्यमिक शिक्षक इंग्रजी माध्यम नॉन पेसासाठी पहा शैक्षणिक अर्थ BA BEd BSc BEd तर विषय असणार मराठी व इतर गणित, विज्ञान आणि इंग्रजी. नाशिकमध्ये 7 जागा असणार आहेत, ठाण्यासाठी 6, अमरावतीसाठी 9, नागपूरसाठी 0 अशा एकूण 22 जागा भरल्या जाणार आहेत. पुढे पहा 9 आहे उच्च माध्यमिक शिक्षक पेसासाठी पाहूया शैक्षणिक अर्थात आहे MA BEd
MSc BEd आणि विषय असण्यात मराठी, इंग्रजी, इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल, अर्थशास्त्र, गणित, जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र. नाशिकसाठी 88, ठाण्यासाठी 64, अमरावतीसाठी 50, नागपूर 49 अशा 251 जागा भरल्या जाणार आहेत. शेवटी 10 पाहूया. उच्च माध्यमिक शिक्षक यामध्ये नॉन पेसासाठी शैक्षणिक अर्थ आहे MA BEd, त्यानंतर MSc BEd आणि विषय असणार मराठी, इंग्रजी, इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल, अर्थशास्त्र, गणित, जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र. नाशिकमध्ये एकूण 10 जागा आहेत, ठाण्यामध्ये 52, अमरावतीसाठी 30 आणि नागपूरसाठी 21 अशा 106 जागा आहेत. आणि एकूण जर आपण या 4 जिल्ह्यामध्ये जागा पाहिल्या तर पहा, नाशिकसाठी 826 जागा असणार आहेत, ठाण्यासाठी 613 असणार आहेत, त्यानंतर अमरावतीसाठी 468 आणि नागपूरसाठी 514 अशा एकूण 2421 पदाची ही भरती होणार आहे. आदिवासी विभाग जे की नाशिक अंतर्गत येणारे नाशिक, ठाणे, अमरावती, नागपूर या आस्थापनेवरील शासकीय आश्रमशाळेतील पेसा आणि नॉन पेसा क्षेत्रात रिक्त असणाऱ्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांची ही शिक्षण सेवक पदासाठी भरती होणार आहे. तशाच बरोबर आता आपण जर खाली पाहिलं तर पहा, वरील जागा ह्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विज अ, भज अ, भज क, भज ड, विमाप्र, इमाव, EWS, SCBC, अराखीव यानुसार समांतर व सामाजिक आरक्षणानुसार पात्र उमेदवारांना आपल्याला पहा या ठिकाणी एक संकेतस्थळ दिलेलं आहे. टेट 2025 महाटेट requirement.org.in या संकेतस्थळावर आपल्याला ऑनलाईन पद्धतीने नोंद करायची आहे. तर उमेदवारांना प्राधान्यक्रम करण्याची सुविधा पहा दिनांक 6 ऑगस्ट 2026 पासून उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठीचा दिनांक 6 ऑगस्ट 2026 ते 11 ऑगस्ट 2026 अशा कालावधीमध्ये आपल्याला आपला प्राधान्यक्रम देता येणार आहे. म्हणजे ऑनलाईन पद्धतीने आपला प्राधान्यक्रम आपण द्यायचा आहे. तसेच पुढे पहा, आदिवासी विभागातील इतर आयुक्त, आदिवासी विभाग नाशिक, ठाणे, अमरावती व नागपूर यांच्या कार्यक्षेत्रातील प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, उच्च माध्यमिक शिक्षक, शिक्षण सेवक संवर्गाची सविस्तर जाहिरात आदिवासी विभागाच्या tribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर देखील ही जाहिरात आपल्याला प्रसिद्ध केल्याचं दिसून येत आहे. तर अशा प्रकारे आपण पहा, ही अतिशय महत्त्वाची आदिवासी विभाग पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती 2026 साठीची ही जाहिरात आहे. जाहिरात पाहून आपल्याला आपला प्राधान्यक्रम द्यायचा आहे आणि प्राधान्यक्रम देत असताना उमेदवारांनी नक्की कोणत्या सूचनांचं पालन केलं पाहिजे याविषयीची सविस्तर माहिती आपल्याला या ठिकाणी दिलेली दिसते. पहा, ते आता आपण समजून घेऊया. उमेदवारासाठी प्राधान्यक्रमाबाबत सर्वसाधारण सूचना. टेट 2025 शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 नुसार पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पद भरतीसाठीच्या रिक्त जागांसाठी प्राधान्यक्रम जनरेट करण्यासाठी व लॉक करण्याबाबतच्या ह्या काही महत्त्वपूर्ण सूचना आहेत त्या आपण या ठिकाणी पाहायच्या आहेत. आता सर्वप्रथम पहिली सूचना आहे, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 दिनांक 27/5/2025 ते दिनांक 30/5/2025 व दिनांक 2/6/2025 ते दिनांक 5/6/2025 या कालावधीमध्ये ऑनलाईन घेण्यात आली होती आणि सदर चाचणीस 2,28,808 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 2,11,308 उमेदवार चाचणीस प्रविष्ट होते. त्यानंतर दुसरी सूचना आहे पहा, या चाचणीत प्रविष्ट उमेदवारांना स्वप्रमाणपत्र करण्यासाठीची या पोर्टलद्वारे सुविधा देण्यात आलेली होती. नंतर 3 पहा, आपल्याला टेट 2025.maharashtra.requirement.org.in या संकेतस्थळावर दिलेली मुदतीत स्वप्रमाणपत्र म्हणजे सेल्फ सर्टिफिकेट कॉपी पूर्ण केलेल्या उमेदवारांनाच या प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. हे देखील आपण लक्षात ठेवायचं आहे. पुढे 4 उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट करण्यासाठी सुविधा दिनांक 6 ऑगस्ट 2000 पासून उपलब्ध करून देण्यात येत आहे. नंतर 5 आहे पहा, उमेदवारांनी पोर्टलवर उपलब्ध करून दिलेल्या जाहिरातीचा अभ्यास करायचा आहे. सदर जाहिरात उमेदवारांना संकेतस्थळावर होम पेज व डाउनलोड या मेनूमध्ये पाहता येईल आणि मुलाखतीशिवाय विदाऊट इंटरव्ह्यू व मुलाखत दोन्ही प्रकारच्या जाहिराती स्वतंत्रपणे उपलब्ध आहेत हे देखील आपण लक्षात घ्यायचं आहे. पुढे 6 उमेदवारांना लॉग इन केल्यानंतर जनरेट परफॉर्मन्स या मेनूचा वापर करून मुलाखतीशिवाय विदाऊट इंटरव्ह्यू व मुलाखतीसह विथ इंटरव्ह्यू या दोन्ही प्रकारच्या प्राधान्यक्रमाची यादी स्वतंत्रपणे जनरेट करता येईल. प्राधान्यक्रम जनरेट केल्यानंतर जनरेट झालेल्या प्राधान्यक्रमाबाबत आवश्यक ती खात्री देखील करायची आहे. पुढे 7 मुलाखतीशिवाय विदाऊट इंटरव्ह्यू म्हणजेच आणि मुलाखतीसह म्हणजे विथ इंटरव्ह्यू या दोन्ही प्रकारच्या पर्यायासाठी पात्र उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट होतील. या दोन्ही प्रकारच्या नियुक्तीचे प्राधान्यक्रम उमेदवार जनरेटवर लॉक करू शकतील. तसेच 8 उमेदवारांना प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी दिनांक 6 ऑगस्ट 2026 ते 11 ऑगस्ट 2026 असा कालावधी देण्यात येत आहे. 9 उमेदवारांनी विहित मुदतीत प्राधान्यक्रम लॉक करायचे आहेत. 10 पवित्र पोर्टलमधील मुलाखतीशिवाय म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यू पदभरतीचे नियमित फेरीची कारवाई सर्वप्रथम करण्यात येणार आहे. नंतर पुढे जर पाहिलं तर शासन निर्णय दिनांक
एप्रिल 2026 मधील तरतुदीनुसार उमेदवारांनी टेट 2025 चाचणी परीक्षेतील गुण मुलाखतीशिवाय म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यू व मुलाखतीसह विथ इंटरव्ह्यू या निवडीच्या प्रकारासाठी मिळून केवळ एक वेळ निवडीच्या शिफारसीसाठीच लागू राहतील. तसेच पवित्र पोर्टलवर पवित्र पोर्टलवर एकदा निवड झाल्यास त्या चाचणीतील गुणाआधारे दुसऱ्या पदावर निवड होणार नाही आणि उमेदवारास निवडी प्रक्रियेत पुन्हा सहभागी व्हायचे असल्यास त्यास नव्याने चाचणी परीक्षेला सामोरे जावे लागेल. हे देखील आपण लक्षात घ्यायचं आहे. तर पुढे पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी एक अशा प्रकारच्या विविध प्रकारच्या सूचना आपल्याला पवित्र पोर्टलवर आपल्याला प्राधान्यक्रम देताना की कोणत्या प्रकारे द्यायचा आहे, कशा प्रकारे द्यायचा आहे याबाबतच्या सविस्तर सूचना आपल्याला या ठिकाणी दिल्याच्या दिसून येत आहेत. तर एकूण आपल्याला जवळपास 38 सूचना या ठिकाणी दिलेल्या दिसून येतात. आपण या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचन करायचे आहेत आणि आपला प्राधान्यक्रम आपण व्यवस्थित ठरवायचा आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आदिवासी विकास विभाग पवित्र पोर्टलद्वारे जे शिक्षक भरतीची जाहिरात आली आहे ती जाहिरात नक्की कशा प्रकारे आहे, त्याच्यासाठी कोणती नियमावली असणार आहे, एकूण किती जागा आहेत याविषयीची सविस्तर माहिती पाहिली. मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.